नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर आपण आलो आहे फोर्टमधल्या ND पाटील या छोट्याशा कॅन्टीनमध्ये. कॅन्टीन जागेवरच होतो आम्ही, पण अबे ओके आहे, मानसिक संतुलन जैसा नहीं भटकता है वैसे हम लोग भटक रहे थे. तर ते झालेलं आहे. हा तुम्ही रस्ता बघताय, सेंट झेवियर्स कॉलेज आहे. कॉलेजच्या कोपऱ्यावरचं तुम्हाला ना एक उसाचा सरबतवाला दिसेल, तिथून आतमध्ये जायचं आहे सरळ. तर जाऊया आपण आणि बघूया. आणि हा जो स्पॉट आहे ना भाई, तो खूप जुना स्पॉट आहे आणि बघायला गेलं तर हिडन स्पॉट आहे. ते तर एक महत्त्वाची गोष्ट आहे, कारण सहजासहजी मिळत नाही भाई. तर आता हल्ली इंस्टाग्रामवरती व्हायरल झालेला हा स्पॉट आहे, जिथे आगरी पद्धतीने सी फूड जेवण मिळतं. वो हमारे कॅमेरा मॅन का लाळ गळ रेला कंटिन्यू लेवल पे. बाय द वे गाईज, यार पाऊस चालू झाला. ही अशी पूर्ण गल्ली आहे, तुम्ही बघा. आणि हा तो रूट आहे आतमध्ये यायचा. इकडे कळणार पण नाही कॅन्टीन आहे का नाही. सुगंध तर येतोय, मच्छीचा वास, फिशचा सुगंध तर येतोय बबडीच. हम लोग वास सुंग सुंग के जा रहे. आम्ही म्हटलं हे असेल म्हणून, कारण बोर्ड लावला, इथं बँक निघाली, पण सुगंध मात्र येत होता. तिकडूनच येत होता सुगंध. कुठे दिसतंय का इकडे? दादा, कॅन्टीन कुठे आहे? कॅन्टीन इकडे. फायनली भाई. अबे काय कुठे झालोय आपण? दादा, ND पाटील हे कुठे आहे कॅन्टीन? बाहेर आहे. हा भाऊ आपल्याला घेऊन चाललाय कॅन्टीन दाखवायला. कॅन्टीन एवढं जीव खाल्लाय. जेवण आता बघूया कसं भेटतंय ते. या मांजरी बघून ताईने अंदाज लावला इकडे असेल म्हणून. ओल्ड वाला ND पाटील ना, ओल्ड वाला ऑरेंज वाला. हे कारचं मागे लास्ट कार आहे ना. तो दादा आला बाहेर आणि तो बोलला की जिथून आला तिथेच परत जा उलट्या पावलाने. म्हणजे काय आहे यार, जिथे होतो स्टार्टिंगला तिथेच आहे ते. इसकोही बोलते फुडीज. तरी तिकडेच येत होता फिशचा सुगंध. हा हे बघ इकडे आला इकडे. सुगंध. अरे मा की किरकिरी भाई, पण काय भाई बाप सुगंध सुगंध येतो, येतोय. बाप सुगंध येतो भाई, बाप. सी फूड. हा जो पट्टा आहे ना भाई, इथे सुगंध येतो. आम्ही मगाशी त्या तिकडे कॉर्नरला जाऊन आलो तरी काय नाही भाई साहेब. हे बघा, हे कसलं, हे कोणाला कळणार आहे? काहीच लावलं नाहीये ना बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे तिथून पण आहे. अच्छा, हा एक गेट आहे. म्हणजे आम्ही मागच्या गेटने आलोय की पुढच्या? मागच्या. अच्छा, मागचा एंट्रन्स आहे, किचनचा एरिया. हा, आम्ही उलट्या दिशेने आलेलो आहे. एंट्री पण कशी केली. हो, जेवणाचा सुगंध येतो भाई, कच्ची कडक. हे बघा, हे त्यांचा किचनचा विषय. दादा, जेवण आहे ना? ते बघा, ते बनवतात जेवण कंटिन्यू लेवलला. हा ये बे. आलो बाबा, आलो, येऊन पोहोचलो एकदाच अरे काय ऑथेंटिक ठिकाणी. मी तुम्हाला फ्रंट गेट दाखवणार नंतर. वन साइड जागा आहे ना आतमध्ये. नमस्कार काका. ओळखता मला? आईची कट तिकडे कुठे जेव्या? तिथे जाऊया. हा, तिथे जाऊया. आई साप ओळखता ना आपल्याला भाई ना. बडी मशक्कत करून आपण येऊन पोचलोय ND पाटील म्हणून हे छोटंसं कॅन्टीन. आणि कॅन्टीन भाई असं वाटतंय की केव्हा असं गावी कुठल्या तरी छोट्याशा कॅन्टीनमध्ये बसलो असं वाटतं. जसं काळ बदलला तशी मुंबई बदलली, पण काही चवी आजही तशाच आहेत. फोर्टमधील ND पाटील कॅन्टीन हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. अनेक दशकांपासून जपलेला हा खाद्य वारसा आजही प्रत्येक थाळीत अनुभवायला मिळतो. तुमची स्पेशालिटी काय? आम्हाला मटन. मटन मच्छीमध्ये काय? पॉपलेट आहे, रावस आहे. 1950 सगळ्यात बेस्ट मला दोन्ही चांगले. तू काय खाणार? मी तुला माहिती आहे आपण फिश लवर आहे. ते म्हटले की इथे मटन पण आहे, चिकन पण आहे, आणि फिश मध्ये रावस आहे, बांगडा आहे, पापलेट आहे, हलवा आहे, सोलकढी सुद्धा आहे आणि व्हेज थाळी सुद्धा आहे. तिथे त्यांची स्वच्छता बघा बाई. हे बघा, काकी बनवतात जेवण. काकी पण बनवतात. अच्छा अच्छा. पण माझी बहीण बनवते. अच्छा, हे ऍक्च्युली माझ्या आजोबांचं आहे. ओके. 75 वर्ष जुनं आहे. वाव. या कॅन्टीन मधली खासियत आता इकडे बसल्यावर कळते की हे 70 ते 80 वर्ष जुनं हे कॅन्टीन आहे. आणि त्यांच्या आजोबांनी हे सुरू केलेलं आहे, ते म्हटले ना आता. आणि टुडे स्पेशल मध्ये काय काय मेन्यू आहे ते इकडे फ्रंटला पाटीला लावून ठेवतात, त्याच्यामुळे आपल्याला समजतं. पण इकडे व्हेज सुद्धा आहे, नॉनव्हेज सुद्धा आहे, चिकन आहे, मटन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सगळं भाई एकदम आणि घरगुती. आपण पापलेट थाळी घेतोय ना आता. हा, पण जे काही वातावरण आहे इकडचं बघा ना, म्हणजे कसं एकदम कोझी वाईब आहे आणि एकदम छोटंसं कॅन्टीन आहे. आणि जिकडे एंट्री केली ती पण तुम्ही बघितली, त्यांनी ॲज इट इज ठेवलं, काहीच असं इंटिरियर केलेलं नाही. इकडे असा मेन्यू कार्ड त्यांचा दिलेला असतो हा टुडेज स्पेशल मध्ये. हा टुडेज मेन्यू.
आणि ही अशी खिडकी आहे. इथून सेल्फ आपण- सर्विस, हां. दिस इज द अपना सेल्फ सर्विस. थँक्यू. वेलकम. क्रेझी मटन थाळी घेतलेली मी एक. ताईला इकडे स्पेशल पापलेट थाळी. 2 तांदळाच्या भाकऱ्या आमच्याच नावावर होत्या, ज्या आम्हाला मिळाल्या. जेवणाची टेस्ट तर मी तुम्हाला सांगेनच, मे बी बादशाच असणार. एवढ्या वर्षापासून ते लोक रन करतात. चला मित्रांनो, आपला शो सुरू करूया. सोलकढी ट्राय करूया. सोलकढीने मन जिंकलंय, त्याच्यावरून समजलं मला आता पुढे काय होणार आहे. काही असं वाटतच नाही मला की कोसोदूर लांब बसून मी हे जेवतोय, कारण जेवणाची जी पद्धत आहे ना ती एकदम घरगुती. घरी वाढतात ना जेवण, तसंच वाटतंय. काम 25 विषय. काही शपथ रे मित्रांनो, व्यो में इधर नहीं क्या वो मैं ऐसा बोबारा करके नहीं बता सकता, पण कसली रावस टेस्ट आहे भाई, जबरदस्त. म्हणजे मी त्याला जस्टिफाय नाही करू शकत आहे, एवढ्या लेवलला आहे. ते काय करतात माहिती आहे का लोक, की त्यांचं ताट आलं ना समोर की आजूबाजूला काय भांडी आपटत आहेत, काय चाललंय, राडा चाललाय, काय नाही, ते एक मग्न करून टाकते ती डिश. आई शपथ, मटण पण नुसतं दाबलं तरी एकदम नरम वाटतंय. नाही रे मित्र, एकदम ऑथेंटिक चव, एकदम ऑथेंटिक. पण ते बघा ना, त्यांचा साधेपणा एवढा आहे की असं वाटतं की ते आपल्याच घरच्या लोकांना जेवायला वाढतात. सगळ्यात ना एकदम निवांत आपल्या आपल्या पर्सनल लेवलला बसून खातात. काय खाताय तुम्ही? चिकन कसं आहे टेस्ट? एक नंबर, एकदम घरगुती स्वाद. रावस, कशी रावसची टेस्ट? थँक्यू. ते काका तर मगाचपासून बसलेले आहेत. मस्त का, एक नंबर. पण एवढं ज्युसी आहे ना, पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरलेला आहे. ओ हो, ही जागा भाई बाहेर आली पाहिजे. लोकल्समध्ये ही फेवरेट आहे. इथले जॉब करणारे वगैरे लोक आहेत ना, ते कंटिन्यू येऊन इथे खातात. पण ही मार्केट उठवणारी डिश आहे, गाजवणारी ना, मार्केट उठवणारी डिश आहे. त्यातला आतला जो ग्रेव्ही आहे ना, एकदम ग्राइंड झालेला आहे. खूप एवढं भारी झालंय ना, मनापासून बोलतोय. हे बाहेर लोकांपर्यंत अजून जास्त पोचलं पाहिजे. जर पोचलं ना, 100 आणि 125% मार्केट उठवणार. भाई झूठी तारीफ नहीं करते हम करते तो सच्ची तारीफ करते, नाही तो नाही करते. मटन थाळी तुम्ही इतकी स्पेशली ट्राय करा. हे आगरी लोक आहेत ना, तर त्यांचं ते सी फूड वगैरे तर आहेच, पण मटन थाळी चुम्मेश्वरी. मटनचा अर्क त्याच्यामध्ये उतरलेला आहे आणि त्यांनी जी ग्रेव्ही केलेली आहे ना, बादशाह ग्रेव्ही आहे. मी नॉनव्हेज खाऊन पावन झालेलं आहे. कांदा आहे, लिंबू आहे, तांदळाची अगदी सुरेख मऊसूद भाकरी थंड झाली पूर्ण, पण एकदम मऊ आहे. येस. त्याच्यानंतर वाटीमधून राईस दिलेला आहे आणि एक मोठं पापलेट चांगलं असं फ्राय केलेलं आहे. तर आता आपण पटकन बघूया पापलेटचा मधला मस्त पीस. हो भाई साहा, मस्त आतमध्ये पण तो कलर दिसतो, त्याच्यावरून कळते की हे शिजलेलं आहे. आता रडायला येईल ना. भाई साहब, काय प्रॉपर मीठ लागलंय, काय प्रॉपर तिखट लागतंय, एक झणझणीत नंबर. लागतोय पापलेट सुद्धा. आणि जो आंबटपणा, फ्लेवर सगळे उतरलेले पापलेटमध्ये. आणि गरमागरम ते लोक सर्व करतात फ्राय करून. आणि जो काही शिजलाय पापलेट, बरं पापलेट कोणतीही मच्छीनं खाल्यानंतर कळते की ही शिळी आहे, म्हणजे ताजी आहे की फ्रेश नाही आहे वगैरे सगळं, पण हे पापलेट एकदमच फ्रेश आहे. मला खरंच माझ्या हातची टेस्ट जाणवते. हा यार, ॲक्च्युली काय पापलेट आहे यार. आणि सोलकढी पण आहे ना, एकदम एकदम नॅचरल आहे अजिबात. हे रस्सा बघते. भाई मी फिदा झालोय का या जेवणावर. म्हणजे मला नाही वाटत जेवण असावं तर असं असावं. तिथला ॲम्बियन्स पण आहे ना, एकदम म्हणजे शांत आहे. आणि थंडगार वातावरण, आजच पाऊस आणि पडलाय. कोणाचा आरडाओरडा पण नाही जास्त. आरडाओरडा पण आहे. चिल मध्ये सगळे जेवण करतात. आणि हा रस्सा तुम्ही बघू शकता, फक्त तेलाची तर्री आहे. एकदम स्मूथ आहे त्याचं ते टेक्स्चर आहे.
अजिबात असं जाडसर काही दिसत नाही आपल्याला. हा रस्सा कसा वाटतोय ना, एकदम होममेड वाटतोय, म्हणजे घरचा आपण बनवतो ना तसा. होममेड वाटणातला वगैरे असं. हे सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत चालू असतं. त्या दरम्यान तुम्ही कधी येऊन इथे मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊ शकता. खूपच सुंदर आहे यार. पापलेट खूपच पापलेट बघ सुंदर ना. आहे. एकदम पापलेट amazing तुझं हे taste आहे. कळते पूर्ण इकडे. मस्त शिजला पण आहे. आई तू शप्पथ. खा फक्त. मम्मीला घेऊन जाऊया पार्सल. म्हणजे माझे एक्सप्रेस होण्याची पद्धत हीच आहे. तर त्याला काही लोक ओव्हर ॲक्टिंग बोलतात. काय ॲक्टिंग करने को तो अपने को आता नाही. ओव्हर ॲक्टिंग ही सही. म्हणजे नाद 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 विषय. आता मी याच्या पलीकडे जास्त काय बोलू नाही शकत. प्रत्येक माणूस जो येतोय ना तो तृप्त होऊन जातो. त्याच्या त्या खाऊन झाल्याच्या नंतर एक्सप्रेशन्स आणि निवांतपणाने उठतो ना तो, त्याच्यावर 100% कळतं. माझं नाव सागर पाटील. हे घरगुती मसाले आहेत आमचे, अच्छा. गावचे मसाले. आम्ही अलिबागचे आहे. अच्छा आमची घरातली पद्धत आहे बनवायची बेसिक. अच्छा. तर हे खूप छान जेवण होतं. आणि किती वर्षापासून आहे हे? 75 वर्षापासून. 75 वर्षापासून. खूप छान आहे भाई. मी तर सांगेल तुम्ही सगळ्यांनी इकडे येऊन हे ट्राय केलं पाहिजे. थँक्यू. थँक्यू. बाहेर तर आलेलो आहे आपण, ठीक आहे, आणि इथून पण कळणार नाही की हे हॉटेल आहे म्हणून. ॲक्च्युली एखादं बोर्ड पाहिजे, काहीतरी छोटं मोठं काहीतरी का असे ना, एखादं तरी पाहिजे. आणि जुने इकडे हे पण आहे ना, रुग्णालय आहे, त्याच्यानंतर हा. पोलीस स्टेशन बाजूलाच कामा हॉस्पिटल आहे, जे आपलं 26/11 जे अटॅक झाला होता ते वाला, वो आठवा आहे मेरे को. इथली जी चव आहे ना, चव भाई. मी मम्मीसाठी खास पापलेट घेतलेला आहे पार्सल. हा बांधिलकीचा विषय. तर हा भाऊ पण आपला ओळखीच आहे. माझा फॉलोअर, फॅन, सबस्क्रायबर जे काय बोलू शकतो. त्याला जसं कळलं की मी ते आलोय, तर तो आला भेटायला. असा विषय माहिती आहे का, बाकी काय बंद वगैरे असलं की इथे ते लावतात बोर्ड. अच्छा, इकडे बाहेर. इथे बोर्ड लावतात. अच्छा. पण आता विषय कसा आहे, हा जुना कॅन्टीन आहे, ते कोणाला जास्त माहिती नाही. हा तेच मी जसं आता म्हटलं. तुम्ही युट्यूबवर येत आहेत बरोबर, हा. तसं अजून खूप जण व्हिडिओ करत येतात. अच्छा. त्याच्यामुळे खूप जण म्हणजे हे आजूबाजूचे आहेत. जसे हे सेंट झेवियर कॉलेज आहे, हा हा. तसं BMC, ओके. परत जे काय बाकीचे आजूबाजूचे ऑफिस आहेत ना, ते सगळे इथे जेवायला येतात. जसं तुम्ही आता व्हिडिओ काढला तसा तुमचे व्हिडिओ पण आता अजून 10 जण जेवायला येतात. हो 100%. असे खूप जण येतात इथे. आणि हे म्हणजे मी मगाशी ना चुकून दुसऱ्या कॅन्टीन मध्ये गेलो होतो. ते BMCचं कॅन्टीन. नशीब तिथे जाऊन म्हटलं हेच आहे म्हणून जेवायला नाही बसलो तिथे. आता ओरिजिनॅलिटी राहिली असती बाजूला दुसरीकडे. ते एकदा माझं तसंच झालं होतं दादरला. पण ठीक आहे यार, मजा आली यार. तर हे आजूबाजूचं लोकेशन आहे ना, कळणार पण नाही इकडे काय आहे काय नाही आहे. ह्या गल्लीमध्ये, इथे आतमध्ये, हा समोरचा ॲड्रेस तुम्ही बघू शकता, ठीक आहे. सो ह्या गल्लीमध्ये समोर. भाई माझी पर्सनली इच्छा आहे की तुम्ही लोकांनी येऊन इथे खावं म्हणून. पर्सनली इच्छा आहे भाई. तुला काय वाटतं? खूप मस्त. म्हणजे CSMT सारख्या ठिकाणी वाटत नाहीये की आपण एवढं घरगुती जेवण जेवतोय. आपण आता आलो आहे फॅशन स्ट्रीटला, कारण मला एक छोटीशी बॅग बघायची आहे. ते सगळं बॅटरी बिटरी असतं ना, तर ते सगळं असं हातात घेऊन नाचवावं लागतं. भाई ह्यावाल्या बॅग्स आहेत ना, त्या पाहिजे. आणि मी हे घेतलंय, हे बरं पडतंय ना. आता 17 वेळा बॅगेतून काढा आणि फलाना ढिंकाना करत बसा, त्यासाठी वेगळा टाइम घालवा. याच्यामध्ये 1 2 हा 3 हा जनरल कप्पा आहे, हँडिकॅप कप्पा, आणि हा 4. मला खूप दिवसापासून पाहिजे होता, कारण आपण फिरतो बऱ्याच ठिकाणी ना, तर त्याच्यामुळे बॅग अनकम्फर्टेबल विषय होत होता माझ्यासाठी. तुम्ही बघताय, बघा ना, नो जागा मगा, ओनली उभ्या उभ्या खाऊन जाते. पण नो बसा पण नो, ओनली उभ्या उभ्या खाऊन जा. तर ही आहे याजदानी. ताईला वाटलेलं राजधानी, वो अलग ही लेवल का बंदा आहे. राजधानी नाही, याजधानी मध्ये आलोय आपण, कळलं काय? तो या इराणी कॅफे नाही, सॉरी, ही याजदानी बेकरी आहे, सॉरी कॅफे कट, याजदानी बेकरी आहे. पण मस्का मिळतो, परत इराणी चाय, कुठली ती चाय, इराणी चाय, ते सगळं मिळतं इकडे. मी पहिल्यांदा आलेलो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त मी काय सांगू नाही शकत. आपण डायरेक्ट वस्तू घेऊया आणि खाऊन बघूया. आपलं काम आहे खाऊन. कावळ्याने स्टंट मारला, खतरनाक कावळ्याची एंट्री होती. म्हणजे तो लँडिंगच करणार होता. कावळा लँडिंगच करणार होता ताईच्या डोक्यात. हा कावळा ना, याला दाखव, इसको फेमस करू दोस्तो. हा कावळा ताईच्या डोक्यावर आता जस्ट लँडिंग करणार होता. बरेचसे लोक येतात आणि उभ्या उभ्या खाऊन जातात, काही पार्सल्स पण घेऊन जातात. ही इकडची गोष्ट आहे. इथे ॲक्च्युली आतमध्ये बाकडे वगैरे पण आहेत. आओ बेटा इधर आओ. हे बघा, हे ना बाकडे वगैरे पण होते बसायला, पण त्यांनी ते आता काय माहिती बंद करून ठेवलंय. पण बघा ना भाई, आईला काय वाईब आहे यार. 80-85 वर्षापासून भाई, ब्रिटिश काल से इधर
अभी तक ये लोग ने अपना वो रुतबा डटके रखेला आणि सगळ्या गोष्टी ह्यांच्याकडेच बनतात. प्लम केक पण आहे, प्लम केक पण आहे. बघूया काय ना काय गोष्टी आपण खाऊया इथल्या. गर्दी येतच आणि इकडे त्यांनी बघा त्यांचे बाहेर जुने फोटो पण लावलेले आहेत सगळे. हे त्यांचे मेन्यूज आहेत इथे लावलेले. भाई कावळा पण मावा केक खातोय वन साइड. कावळा पण फॅन आहे भाई इथला. सो आपण इथे ऍपल पाई, बन मस्का, परत मावा केक, इराणी चाय आणि अजून जिंजर पी डेंजर माणूस. टर्की कावळा आहे. हे सगळ्या गोष्टी आपण इथे ट्राय करणार आहे. लेट्स सी. एप्पल पाई है? नहीं एप्पल खाएगा नहीं. क्या क्या खा सकते हैं? ये केक है सर, प्लम केक है, एक मावा केक द्या. मावा केक है. हा मावा केक आहे. काय तो बन मस्का तुम्ही लोक चाय सोबत खाता तो आहे, तो घ्यायला पाहिजे. आधी 2 गोष्टी घेतो. जास्त यांच्याकडे व्हरायटीज नाही आहेत खरं तर बघायला गेलं तर. आतमध्ये काय नॉर्मली बेकरीमध्ये बनतं ते टोस्ट बटर ब्रेड बनतात तेच आहे. यांच्याकडे खास बन मस्का फेमस आहे तो घेतलेला आहे. मावा केक, फॉर्च्यून कुकी एक छोटंसं घेतलेलं आहे. मी म्हटलं की बन मस्का घेईन तर इराणी चाय पण असेल तर ते चाय बरसो जमाने पहिले बंद हो गई. बघा हा असा बन आहे, मस्का मारून दिलेला आहे. विदाऊट चहा बन मस्का खाल्ल्या जात आहे मित्रांनो. 75 रुपयाची प्राइस आहे. असा केला ना फक्त अख्खी बेकरीचा स्वाद घुमलाय आतमध्ये. मस्त आहे, सॉफ्ट आहे, टेस्टी आहे. वरतून थोडस लाईट गोड आहे, एकदम लाईट गोड आहे. हा कुकी आपण आता ट्राय करूया. वेगळीच डिझाईन आहे. ते नाही वेटर लोक गळ्याला लावतात ते वाला आहे. ओ हो लॉटरी निकल गई. ही काय खोकला आहे दोस्तों अंदर से. अय्या काय नाही, मला वाटलं क्रीम बीम असेल. ते कुकीमध्ये मिळतात. तू खाऊन बघ. मला वाटतं याच्यामध्ये काहीतरी असेल क्रीम बीम. मला पण तेच वाटतं. आपण जे आईस्क्रीम खातो ना, आईस्क्रीम हा बाहेरचा जो कोन असतो ना गोड तसा आहे हा. बाकी सेम, काय नाही. बाकी काय नाही. पण नका घेऊ, वेस्ट आहेत 25 रुपये. थोडं काय खास नाही. सबसे अलग. त्याला झाक नाही तर कावळा घेऊन जाईल. मस्त सायकलवर आम्ही मांडलेला आहे. काही कमाल आहे. मी तर खरं तर कॉर्नरचा भाग खाल्ला म्हणून मला तेवढं जाणवलं नाही. ताईने प्रॉपर मधला पीस उचललेला आहे बघा. म्हणजे कसं हे आपण बाहेरून पावडर चालून त्याची टेस्ट वेगळी असते. पण हा ओरिजिनली बेकरीमधून बनवला. मोस्ट फेमस बाई मावा केक. त्याचा एकदम लुक बघा ना, लुक आई शपथ कसला रिच लुक येतोय रे. जे मम्मी आणते ना केक ते वाटीतले छोटे छोटे, ये बाप आहे उसका. आई एकदम फ्रेश यार, एकदम गच्च भरलेला आहे. दिस इज द मावा केक. काय यार मावा केक जबरदस्त, एकदम फ्लफी आणि एकदम असा हे नाहीये, पूर्ण भरचूक आहे, भरलेला पदार्थ आहे. केक असला तरी मधून मधून सुट्टा नाही, गॅप नाही दिसत आहे. ही 50 रुपयाचा हा मावा केक आहे. जबरदस्त. त्याचं जे वरचं टेक्स्चर आहे ना नरम आहे एकदम आणि ओलसर लागतंय ते. एकदम फ्रेश आहे. नाही का शिरा आपण खातो हा असं हे आतलं वाटतंय शिऱ्यासारखं. काय म्हणजे काहीतरी बात आहे, पुष्को बात आहे. त्याचं सगळ्या ठिकाणी आपल्याला खायला नाही मिळतो. ते त्यांचं तिकडे ते प्लम केक आहे ना, प्लम केक पण ते सुट्ट नाही ना, त्याच्यामुळे 300-200 रुपयाचे पॅकेट्स घ्यावे लागतील टेस्ट करण्यासाठी फक्त. तर ते नाही घेत आहे, बट तुम्ही आलात तर ते ट्राय करू शकता. ये नंबर 1 फ्लेवर यहाँ मिलता था. हाँ थोड़ा महंगा मिलता है पर सामान एक नंबर का मिलता है. एकदम क्वालिटी वाला है, मैंने देखा. क्वालिटी, खरा सोना. इसका देश विदेश तक पूरा नाम है. देश विदेश के आदमी आते फोन करके हमारा ये रखना, मैं आ रहा हूँ. अच्छा, हाँ ये भी सही था. क्या बोलते हैं उसको, मावा केक. मावा केक सब अपने यहाँ केमिकल से नहीं बनता. अच्छा. अपना जो है जैसे मावा है तो मावा ही डाल के, दूसरे जात का मावा एसेंस आता है और उसको डाल दिए और एक पाउडर डाल दिए तो उसको मावा केक रेडी हो गया. अच्छा, और ज्यादा मीठा भी नहीं है. ज़्यादा मीठा नहीं हाँ. हो गया. ये क्या है? ये हॉट डॉग रोल है. हॉट डॉग. हॉट डॉग रोल आणि हे वाला पण दाखव.
और ये सब क्या है? ये साडो ब्रेड, हाँ है साडो सादो ये ब्रेड। साडो मेरे सर अपने हाथ से खुद बनाते हैं। अच्छा ऐसा साडो कोई बनाता नहीं। मेरे अच्छा, सर जो ओनर है यहाँ के। यहाँ के ओनर जो है वो खुद ताज होटल में सब काम सीखे हैं। ओ उनको सब आता है काम, उनकी लड़की भी सब काम आता है, उनकी लड़की को भी। अच्छा वो नंबर 1 चीज बनाते हैं, सब अपने हाथ से बनाते हैं। ये खट्टा ब्रेड है, हाँ इसका नाम है साडो। इसमें कोई केमिकल नहीं होता। 100 साल पहले यही ब्रेड बनता था। अच्छा किस चीज़ से बनता है ये? ये सब बनाते हैं, वो फैक्ट्री बनाते हैं, हम लोग को भी नहीं है। आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं काढलेलं तर ही जी तुम्ही बेकरी बघताय याजदानी बेकरी, तर ही सकाळी 9 वाजल्यापासून स्टार्ट होते ते रात्री 8-9 वाजेपर्यंत असते. आईच्या गावात मी बोलणार नाही काय, मी कुदवणार तुला कॅमेऱ्याच्या गाईज ब्रिटानिया आणि कंपनी बंद થઈ ગયું છે. शपथ यार, हे बंद आहे यार गाईज, हे बंद आहे. आई शपथ, इथे येऊन भरपूर चांगल्या चांगल्या काय गोष्टी खायच्या होत्या. मी एवढा उत्सुक होतो इकडे येऊन त्या गोष्टी कव्हर करण्यासाठी. दादा, ब्रिटानियाचा कॅफे किती वाजेपर्यंत चालू असतं? लेकिन आज चालू था क्या? ओय होय मेरा, अच्छा ओय होय मेरा भद्दा नसीब. सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतं. त्याच्यानंतर नाही. सगळा कॉर्पोरेट एरिया आहे ना, त्याच्यामुळे ते जॉबचा टायमिंग सुटेश. आता आपलं याच्यानंतरचं जे लोकेशन होतं ते लिओपोल्ड कॅफे म्हणून होतं, जे की मला मागच्या एका कोणत्या तरी व्हिडिओमध्ये पण नरिमन पॉईंटचा ब्लॉग होता ना आपला, फूड ब्लॉग, त्याच्यामध्ये कव्हर करायचं होतं. जे आपण आज कव्हर करणार आहे ते तर चालू असेल, मला तरी असं पर्सनली वाटतंय. मी जर त्याचा बॅनर बघितलात ना वरचा, तर ते समजून जाल भाई लिओपोल्ड कॅफे आणि बार. हे जे कॅफे आहे ते 1871 मध्ये जे इराणी लोक स्थलांतरित झालेत ना, त्यांनी हे कॅफे इकडचं स्थापन केलेलं आहे. 2008 मध्ये भाई साहब जी घटना झाली आहे, ज्या घटनेने अख्खा मुंबई हादरलेली आहे, ते खरं तर दहशतवादी अटॅक 26/11 तो इकडे झालेला आहे भाई. त्या कॅफे मध्ये आज आपण आलेलो, ऍक्च्युली कुलाबा मध्ये आहोत आता आपण. एक गोष्ट दाखवतो या, हे बघा भाई, हे बघताय तुम्ही की किरकिरी, हे बघा ना, पूर्ण बुलेटचे शॉट्स आहेत इथे. म्हणजे तुम्ही बघा भाई, एका बुलेटचा तडा बघा केवढा गेलेला आहे वरपर्यंत भाई अख्खा. म्हणजे काय त्या बुलेटचा वेग असेल. तर ठीक आहे, जो होता है अभी होता है, उसको रोक नहीं सकते. पण भाई आता आपण आत जाऊया. आणि मी आहे ना वरती जाणार आहे, कारण खाली खूप गर्दी आहे. 1871 पासून उभं असलेलं लिओपोल्ड कॅफे फक्त एक रेस्टॉरंट नाही, तर मुंबईच्या इतिहासाचा एक साक्षीदार आहे. आता साक्षीदार म्हणजे कसा, तर 26/11च्या जखमा आजही इथे जपून ठेवत मुंबईच्या जिद्दीची कहाणी सांगत आहेत. आजही कॅफे मध्ये काही बुलेट मार्क्स जतन करून ठेवलेले आहेत, जे त्या घटनेची आठवण करून देतात. विशेष म्हणजे हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसातच कॅफे पुन्हा सुरू करण्यात आले, जे मुंबईच्या जिद्दीचे प्रतीक मानले जाते. मूळतः या कॅफेची सुरुवात इराणी समुदायाने सुरुवात केली होती. बाय द वे, हे एक सुरुवातीला कुकिंग ऑइल स्टोर होतं, त्याच्यानंतर हळूहळू त्याने रेस्टॉरंट आणि कॅफे मध्ये त्याचं रूपांतर केलं. लेकिन भाई साहब, एक चीज तो माननी पडेगी, इथे येऊन तुम्ही एखादी कॉफी प्या, भरपूर आहे, पण इथला अनुभव आहे ना, अनुभव तो दर्जा अनुभव आहे भाई. सांगायचं झालं तर लिओपोल्ड कॅफेचं नाव बेल्जियमच्या किंग लिओपोल्ड यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं. तसंच सांगायला गेलं तर हे ठिकाण अनेक दशकांपासून कलाकार, पत्रकार आणि मुंबईकरांच्या स्थानिक भेटण्याचे ठिकाण, त्याच्यामुळे भरपूर गर्दी असते भाई, भरपूर लेवल. आणि जेवढ्या जुन्या गोष्टी इथे ठेवता येईल, दाखवता येतील, तेवढ्या त्याने दाखवलेल्या. एक अशी भिंत नाहीये जी रिकामी नाहीये, सगळ्या भिंती भरलेल्या आहेत भाई. आणि इकडे येऊन तुम्ही ही माहिती नाही वाचली तर मग काय वाचलं लाला. असो, तर असा हा ओव्हरऑल लुक आहे या लिओपोल्ड कॅफेचा, जो की मला माझ्या चॅनल वरती तरी एकदा ना एकदा तरी पाहिजेच होता. साल्टी गेली तरी चालेल. आपण आता वरती बसलो, त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला शूट करायचं. शूट करण्यामध्ये जथ्थेय नको, जथ्थे, तर त्याच्यामुळे खूप लोक खाली बसलेले आहेत भाई. फुल क्राऊड आहे खाली, फुल क्राऊड आहे. आता वाजलेत किती, बरोबर 8 वाजलेत. हे तर भाई हिस्ट्रीच बनून गेले प्रॉपर भाई. ती गोळ्या झाडल्या असतील, खूप खूप खूप. ते तर एवढा माल घेऊन आले असतील. त्यांच्याबद्दल ना, त्यांना माझा आत्मा लागो. सो या ठिकाणी पण तुम्ही कम्प्लीट बघू शकता, पूर्ण असं तडा गेलेला आहे काचेला. ही जी डिश घेतली बटर चिकन आणि बटर नान, म्हणजे ही सॉफ्ट वाली आहे, एकदम सॉफ्ट आहे, अशी पापडासारखी नाही. प्रॉपर जो फील येतोय ना बटरचा येतो ह्याच्यामध्ये. चिकनचा पीस खाऊन बघूया. हे जे आहे ना, हे ते पूर्ण चिकन बोनलेस आहे आणि ती जी मसाल्याची ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये टोमॅटोचा फ्लेवर येतो, म्हणजे टोमॅटोची प्युरी करून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि
ही घट्ट काय एवढी, तर त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली काजू आहे किंवा काजूची पेस्ट असेल आणि फ्रेश क्रीम. मसालेदार जरी ती दिसत असली तरी त्याच्यामध्ये तुम्हाला तिखटपणा नाही लागणार, थोडासा गोडसरपणा लागेल आणि मलाईदार लागेल. एकदम ज्युसी लागतं, म्हणजे तोंडात टाकलं ना की एकदम त्याचा स्मोकी फ्लेवर पण लागतो याच्यामध्ये. आणि हे ना भाई याच्यासोबतच चांगलं लागणार. सो दॅट इज द बटर चिकन बोलते दादा. पण आपल्या इकडे आता ब्लूबेरी चीज केक आलेला आहे. याची प्राईस आहे 250 रुपये. कम्प्लीट असं म्हणजे आपलं कस्टर्ड असतं ना त्या टाईपचंच आहे, पण थोडी साईज मोठी आहे आणि हाईटला पण मोठा आहे. ही वरून ब्लूबेरी दिसते कम्प्लीट तुम्हाला आणि याचा जांभळा असा कलर दिसतोय. आपण टेस्ट करूनच बघूया. हो भाई ओके, एक नंबर. मस्त आहे. ही जी जेली टाईप आहे ना, जे ब्लूबेरी आहे ना, म्हणजे जरा आंबट असा फ्लेवर येईल आणि आतमध्ये आहे ना कमाल आहे, म्हणजे गोड जास्त नाही आहे, डिसेंट काइंड ऑफ असं वाटतंय. एकदम मस्त आहे ना, खोबऱ्यासारखं लागतं हे मला खाली. खोबऱ्यासारखं लागतंय. जे खाली आहे ना सगळ्यात ग्राउंड फ्लोअरला ते बिस्किट आहे, बिस्किटचा चुरा आहे तो. सगळ्यात पहिले रिच आहे आणि याच्यामध्ये वरती जी ब्लूबेरी टाकलेली आहे ना आंबट गोड आहे आणि जी मधली क्रीम आहे ना ती एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम चीजी वाटते. सपोज तुम्ही जर येत आहे लिओपोल्ड कॅफेमध्ये तर हा डेझर्ट तुम्ही नक्की ट्राय करा. ही आहे ना ही बेरी आहे, बेरी. आपण बघा ते शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना आपल्या ते बघा बाहेर इमली वगैरे घेऊन बसायचे किंवा दुकानामध्ये बघा गोळी काळी गोळी ना. आधी दुकानामध्ये बघ अशी छोटी लाकडाच्या ह्याला ती इमली अशी चिंच, त्याला जर चव असते ना, टेक्स्चर असतो ना त्याचा, तो त्या बेरीला लोकांना कळलं असेल. ते नाही का चमच्यासारखं असतं, प्लॅस्टिक चमचा आणि त्याला गुंडाळलेलं असतं, ते ती ह्याला चव आहे. ती देखो कैसा उसको मैं ये कर रहा होता, कसं मी विश्लेषण करतोय भाई साहब. सो मित्रांनो, या लिओपोल्ड कॅफेमध्ये मी 2 गोष्टी खाल्ल्या, एक तर बटर चिकन आणि बटर नान आणि त्याच्यानंतर ब्लूबेरी चीज केक. त्यांना पण दाखव. हाय तर कर यार, इथे यायचं असेल खाण्यापिण्यासाठी तर थोडंसं तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करूनच या. फोर्ट असू दे, कुलाबा कॉजवे असू दे, चर्चगेट असू दे, हा सगळा पूर्ण हाय क्लास एरिया आहे, त्याच्यामुळे खाण्यापिण्याचा विषय पण त्या लेवललाच असणार. पण चीज केक तुम्ही तो नक्की ट्राय करा, ब्लूबेरी चीज केक. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.